पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर आणखी एक मोहर. एक्सच्या समाज माध्यम व्यासपीठावरील फॉलोअर्सच्या संख्येनं पार केला 10 कोटींचा टप्पा. उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत चकमकीत 3 दहशतवादी ठार. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. बिजापूर जिल्ह्यातून 7 नक्षलवाद्यांना अटक. जागतिक आव्हानांवर मात करत भारताच्या निर्यातीनं नोंदवला सकारात्मक कल. शेअर बाजारातही तेजी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही. 2 महिन्यांचा लाभ रक्षाबंधनापर्यंत थेट खात्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा शासन निर्णय जारी. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू. प्रदेश भाजपची आज महत्त्वाची बैठक. डीडी रोबोकॉन 2024 स्पर्धेचं विजेपद पटकावलं अहमदाबादच्या निर्मा विद्यापीठानं. तर पुण्यातील 2 विद्यापीठांनी दाखवली स्पर्धेत चमकदार कामगिरी. अंतिम सामन्याच्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडचा 2-1 असा पराभव करत स्पेननं चौथ्यांदा जिंकला युरो चषक. नोवाक जोकोविचला नमवून कार्लोस अल्कराजनं पटकावलं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद. आणि मुसळधार पावसानं रायगड रत्नागिरीला झोडपलं. कोकणात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी समर्थ